मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विस्तार आणि सर्वात मोठा असणारा व कायमस्वरूपी दुष्काळाच्या नावाने ओळखला जाणारा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उद्योगधंद्यांची कोणतीही संधी उपलब्ध नाही। तरुणांना व तरुणींना नवनवीन व्यवसाय करण्यासाठी साधने नसल्यामुळे हा तालुका कायमस्वरूपी विकासापासून वंचित राहिला याची खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते संजय कांबळे यांच्या मनात होती। त्यामुळे त्यांनी या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक उन्नती व अपंग निराधार पुनर्वसन विकास संस्था जत व महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता उद्योजकीय मार्गदर्शन शिबिर जत येथील साई प्रकाश मंगल कार्यालय येथे आयोजित केले। महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, त्यांची आर्थिक उन्नती होऊन कुटुंबाला हातभार लागावा व पर्यायाने त्यांचे कुटुंब व गाव सक्षम व्हावे या दृष्टिकोनातून सदरच्या मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरामध्ये तालुक्यातील महिला व बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। गेल्या बरीच वर्ष सामाजिक उन्नती व अपंग निराधार पुनर्वसन विकास संस्थेच्या वतीने संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी, वेगवेगळे क्षेत्रातील शिक्षणाच्या वाटा दाखवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत केलेलं आहे। तालुक्यातील शहरातील महिलांना सक्षम करण्याचं, स्वाभिमानी जगण्याचं काम समर्थपणे पार पाडलेली आहे। या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे, कुंदन शिंगारे, संक तहसीलदार रोहिणी शंकरदास, नगरपालिका मुख्याधिकारी अशोक कुंभार, पोलीस निरीक्षक सूरज बिजली, अण्णाभाऊ साठे, महामंडळाचे LA क्षीरसागर, उद्योगपती शंकर शेठ कुराडे, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे योगेश सूर्यवंशी, महात्मा फुले महामंडळाचे NS सावंत, संत रोहिदास चर्मोदयचे NM पवार इत्यादी अधिकारी उपस्थित राहून वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळाकडून महिलांसाठी व बचत गटांसाठी मिळणाऱ्या योजना व कर्ज सुविधा, त्यातील नियम व सर्वांची त्यावर मिळणारी सबसिडी अगदी सोप्या पद्धतीने महिलांना मार्गदर्शन केले। त्याचबरोबर प्रलंबित असणारी काही प्रकरणे बचत गटांची मंजूर करून त्यांना चेकचं वाटप या कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आले। मार्गदर्शन शिबिराच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र सहसचिव व संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले। संस्थेच्या मार्गदर्शक आम्रपाली कांबळे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला। या मार्गदर्शन शिबिरास रिपाईचे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, युवा तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे, तालुका कार्याध्यक्ष व संस्थेचे सचिव विनोद कांबळे, व्यापारी संघटनेचे मंजुनाथ मोगले, प्रशांत ऐदाळे, बादल कांबळे, पिराजी तांबे, बिराजदार मॅडम, जिल्हा परिषद मागासवर्गीय संघटनेचे नेते राजू कांबळे, युवक नेते व प्रगतशील बागायतदार हर्षवर्धन कांबळे, दरिकांत कांबळे, सद्गुरू बाळूमामा बचत गट देवनाळ, गायत्री बचत गट रामपूर, सिद्धनाथ बचत गट रामपूर, नवनिर्मित अंतराळ रामलिंग बचत गट मुचांडी, तथागत जत रमाबाई आंबेडकर बचत गट वळसंग, बाळूमामा वळसंग बचत गटाचे अध्यक्ष, सचिव व सदस्य व इतर बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। शेवटी सर्वांचे आभार दीक्षा संजय कांबळे यांनी मांडले। ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हे तर त्यासोबत एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पनाही होती। महात्मा गांधींनी अस्वच्छतेपासून मुक्त करूया। मी शपथ घेतो की